आणि संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला एक नवीन वळण सुद्धा लागलंय। 9 डिसेंबर 2024ला संतोष देशमुखांचं अपहरण झालं, त्यांची हत्या करण्यात आली। देशमुख यांचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी मृतदेह केजच्या ऐवजी कळंबच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असा गौप्यस्फोट संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि सुरेश धस या दोघांनी केलाय। संतोष देशमुखांनी आपल्यावरती विनयभंग केल्यानं त्यांची हत्या झाल्याचा एक खोटा आरोप महिलेकडनं केला जाईल असा कट रचला होता, हा आरोप केलाय धनंजय देशमुख आणि सुरेश धसांनी। तर याच्यामधून अशी माहिती समोर आलेली आहे की एक महिला हे सगळे गुंड तयार करत होते, यांच्याकडे पैसा भरपूर होता, 50,000 1 लाख देऊन फक्त त्या महिलेला अशी तयारी करून ठेवायची की यांनी माझा विनयभंग केलेला आहे, म्हणूनच कुणीतरी आमच्या घरच्यांनी ह्याला मारलेला आहे। म्हणजे तो माणूस जीवाची बी घ्यायची तयारी आणि गावातून समाजातून कायमच उठवायची बी तयारी, ह्या गुंडांकडे सगळे प्लॅन असायचे। प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं, कळंब येथे न्यायचं। कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती, कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती, तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता। आणि म्हणूनच मी म्हणतो, परंतु त्यांचा प्लॅन काय झालं, दैठणा गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला। त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा, संतोष देशमुखच्या, तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही आणि आज मला वाटतं गावकऱ्यांनी हेच सांगितलं असावं। आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली। यावेळी धस यांना पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला गेला, त्यावर सुरेश धस यांनी मोठा खुलासा केला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी साधारणतः 30 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंसोबत भेट झाली होती आणि भेट केवळ 20 मिनिटांची होती। आपण तिथून लगेचच निघून गेलो, पण चंद्रशेखर बावनकुळेंनी 4 तास बैठक झाल्याची चुकीची माहिती दिली। ते तसं का बोलले याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा, असं सुरेश धसांनी स्पष्ट केलं। आपली बदनामी करणारी मंडळी नेमकी कोण आहेत याची कल्पना आपल्याला आलेली असून आपण लवकरच त्यांचा पर्दाफाश करू, असंही धस म्हणतात। 20 ते 30 मिनिटे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो आणि तुम्ही मंत्रालयातले सगळे राज्याचे पत्रकार आहात। मला असं वाटतं संध्याकाळी 9:30 वाजता म्हणजे गुप्त भेट होऊ शकत नाही, रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत मंत्र्याच्या चेंबरला लोक असतात। 9:30 वाजता मी भेटलो। माननीय प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा मला वाटतं त्याच्या बाबतीत खुलासा दिला आहे की सुरेश धस त्या ठिकाणी म्हणले हे मिटणार नाही, मी मिटणार नाही म्हणलं आणि माझा मी चालता झालो। त्याच्यामुळं फक्त त्यांच्या तोंडून बोलता बोलता 4.5 तास हा शब्द कसा आला हे मी सांगू शकत नाही, या बाबतीत त्यांना आपण विचारावं। माझ्याकडं संशयानं बघण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये। पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षांनी मला बोलवलं म्हणून मी गेलो आणि भेटून त्या ठिकाणी 30 मिनिटाच्या आत बाहेर पडलो। दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्यांदा एक भरणे मामा आणि माझे निकटवर्ती ते म्हणाले रात्रीच्याला त्यांना आचक्या उचक्या लागल्या होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं, तुम्ही भेटून यायला पाहिजे, राजकारणामध्ये जरी तुमची कठोरता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे। म्हणून मी ते गेलतो, ते बी शासकीय निवासस्थानी गेलतो आणि मी डिनाय नाही केलं, बाकी कोणी डिनाय केलं असतं किंवा नाही म्हणलं असतं। पण एक आहे की 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, हे मात्र खरं। बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे याचं टायमिंग जुळून आणणं, कारण बावनकुळे साहेबांच्याकडे आमची बैठक झालेली 30 दिवस होऊन गेले ना, आणि हे काल परवा दवाखान्यासाठी भेटलो, हे दिवस कोणता आत्ताच आहे। परंतु त्या बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार ही 100% मी मुख्यमंत्र्यांकडे करणार। सरपंच संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय। धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनीच हे षडयंत्र आखल्याचा आरोप करण्यात आलाय, त्यामुळे एकच खळबळ उडाली।
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी आता आणखी एक धक्कादायक आरोप करण्यात आलाय. वाल्मिक कराडच्या टोळीनं हत्या केल्यानंतर पोलिसांकडून वेगळाच बनाव रचण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केला. 9 डिसेंबर 2024 रोजी वाल्मिक कराडच्या टोळीनं संतोष देशमुखांचं अपहरण केलं होतं. त्यानंतर संतोष देशमुखांना जबर मारहाण करण्यात आली. त्या मारहाणीतच संतोष देशमुखांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले होते. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ते संतोष देशमुखांना घेऊन कळंबच्या दिशेनं निघाले असा दावा धनंजय देशमुखांनी केला. जिथून माझ्या भावाला गाडीत घेतलं पोलीसच्या, तिथून ती गाडी चिंचोली माळीला आली. चिंचोली माळीच्या पुढं चिंचोली फाट्याला आली आणि तिथून इकडे केज पोलीस स्टेशनला किंवा हॉस्पिटलला येण्याच्या ऐवजी ती गाडी कळंबच्या दिशेने निघाली. पण सतर्कता एवढी बाळगली ह्यांनी की ही गाडी इकडे कुठं चालली गावातल्या लोकांनी. मग ती गाडी त्यांच्या लक्षात आलं मसाजोगच्या गाड्या आपल्या पाठीमागत. मग ती गाडी टर्न होऊन मग केजला आली. एका महिलेच्या प्रकरणातून ही हत्या झाल्याचा बनाव रचण्यात आला होता असा दावा धनंजय देशमुखांनी केला. तर याच्यामधून अशी माहिती समोर आलेली आहे की एक महिला हे सगळे गुंड तयार करत होते. ह्यांच्याकडे पैसा भरपूर होता. 50,000 1 लाख देऊन फक्त त्या महिलेला अशी तयारी करून ठेवायची की यांनी माझा विनयभंग केलेला आहे, म्हणूनच कुणीतरी आमच्या घरच्यांनी ह्याला मारलेला आहे. म्हणजे तो माणूस जीवाची बी घ्यायची तयारी आणि गावातून समाजातून कायमचं उठवायची बी तयारी. ह्या गुंडांकडे सगळे प्लॅन असायचे. दरम्यान धनंजय देशमुखांनी केलेल्या आरोपाला भाजप आमदार सुरेश धसांनी दुजोरा दिला. कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती. तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं अशा प्रकारचा प्लॅन होता. आणि म्हणूनच मी म्हणतो, परंतु त्यांचा प्लॅन काय झालं, दैठणा गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला. त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा, संतोष देशमुखच्या, तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही. धनंजय देशमुखांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा बीड पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला. खरं तर या प्रकरणात पोलिसांची आधीच पुरती बदनामी झाली. आता या नव्या आरोपामुळे पोलिसांवर संशयाचे ढग आणखी गडद झाले. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. पुढची बातमी आहे संतोष देशमुख यांच्या संदर्भातली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2.5 महिने लोटल्यात, पण आजही या प्रकरणातला मुख्य आरोपी फरार आहे. देशमुख कुटुंबाच्या सांत्वनासाठी आणि न्यायासाठी सुप्रिया सुळे आज मस्साजोगला पोहोचल्या. जलद न्यायासाठी अमित शहांची भेट घेतल्याचा खुलासाही सुप्रिया सुळेंनी केला. तर आपल्या लेकाच्या आठवणी संतोष यांच्या आईनं टाहू फोडला. राम लक्ष्मण होते, आता मला राम गेला, लक्ष्मण एकटा करत तरी न्यायच मला लवकर पाहिजे. झाले मला ते लोक माझ्या लेकराला केलं तसं बघायला आज भेटले पाहिजे. संतोष देशमुखांच्या आईचं आभाळा इतकं दुःख आणि आक्रोश पाहून महाराष्ट्र हिलावून गेला. माझ्या लेकराला आता कुठे शोधू असा प्रश्न संतोष देशमुखांच्या आईनं विचारला आणि सुप्रिया सुळेही निरुत्तर झाल्या. संतोष देशमुखांच्या हत्येतनं त्यांचं कुटुंब आजही सावरलेलं नाहीये. पावलोपावली संतोष यांची आठवण कुटुंबातल्या प्रत्येकालाच अस्वस्थ करतेय आणि तीच वेदना सुप्रिया सुळेंच्या भेटी दरम्यानही पाहायला मिळाली. मला संरक्षण दिलं पाहिजे. आज माझी सून माझं लेकरू काय करू मी आता. मित्र माझे गाववाले खूप चांगले आहेत, पण किती वेळ ती त्यांच्या कामाला थोड्या वेळ जाते. मी काय करीन, फक्त फोन करीन. माझा फोन असल्यानंतर ती कुठून येतील, कशी येतील. संरक्षण धनूला पण पाहिजे. धनू इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो तर आम्ही तरी काय करावं लागलं. नाही दादा, बिलकुल धनू खूप खसलाय तो. राम लक्ष्मण सारखी जोडी होती सारखं दादा. माझे हा मी मोठी राम लक्ष्मण होते, आता मला राम गेला, लक्ष्मण एकटा करत तरी काय. देशमुख कुटुंबाची भेट घेण्यासाठी मंगळवारी सुप्रिया सुळे मस्साजोगला पोहोचल्या. संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणार असल्याचं आश्वासन त्यांनी कुटुंबाला दिलं. तुमच्या मुलाला न्याय द्यायची जबाबदारी माझी, मी शब्द देतो. तर संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याचा खुलासाही सुप्रिया सुळेंनी केला. 8 दिवसापूर्वी बाप्पा आणि मी आम्ही अमितभाई शहांना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलाय
की ते जातीने लक्ष या विषयात जातं. त्यामुळे मी पुन्हा सांगते, मला याच्यात राजकारण करायचं नाही. आम्ही दोघं फोटो टाकू शकलो असतो बाय स्टेटमेंट, पण मी केलं नाही. याचं कारण असं की एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघं लोकशाही पद्धतीने न्याय मागायला. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी गावाची एकजूट पाहायला मिळतेय. लवकर न्याय न मिळाल्यास गावानं अन्नत्याग आंदोलनाचाही इशारा दिलाय. तर सुप्रिया सुळेंनी दिलेल्या आश्वासनानंतर तरी न्यायाची प्रक्रिया जलद बनेल अशी आशा व्यक्त होतीये. ताईंनी सांगितलं हे आपल्याला इथपर्यंत येऊस तर माहीत नव्हतं की अमित शहा साहेबांची भेट घेतली. त्यांना ते काय शब्द दिलेले असतील त्यांनी शेअर केले नाहीत. कदाचित त्यांना अंमलबजावणी झाल्यावर त्यांना सांगायचं असेल की हे आम्ही बोललो होतो, तसा त्यांनी शब्द दिला असेल. ते गृहमंत्री आहेत केंद्रातले आणि त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की ज्या पद्धतीनं आम्हाला न्याय देता येईल त्याच्यासाठी काय करता येईल. त्यांनी मुख्यमंत्री साहेबांची देखील भेट घेतलेली आहे, ते देखील त्यांना सांगतील आणि न्यायाचीच अपेक्षा आहे. आम्ही त्यांना न्यायाविषयीच बोललेलो आहोत. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय, पण अजूनही मुख्य आरोपी कृष्ण आंधळे फरार आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास आणि अकार्यक्षमता दोघांबद्दलही शंका व्यक्त होते. राम लक्ष्मण होते, आता मला राम गेला, लक्ष्मण एकटा करून तरी याच पार्श्वभूमीवर जलद गतीनं तपासाची मागणी आता जोर धरतेय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला एक नवीन वळण सुद्धा लागलंय. 9 डिसेंबर 2024ला संतोष देशमुखांचं अपहरण झालं, त्यांची हत्या करण्यात आली. देशमुख यांचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी मृतदेह केजच्या ऐवजी कळंबच्या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असा गौप्यस्फोट संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि सुरेश धस या दोघांनी केलाय. संतोष देशमुखांनी आपल्यावरती विनयभंग केल्यानं त्यांची हत्या झाल्याचा एक खोटा आरोप महिलेकडनं केला जाईल असा कट रचला होता. हा आरोप केलाय धनंजय देशमुख आणि सुरेश धसांनी. तर याच्यामधून अशी माहिती समोर आलेली आहे की एक महिला हे सगळे गुंड तयार करत होते. ह्यांच्याकडे पैसा भरपूर होता, 50,000 1 लाख देऊन फक्त त्या महिलेला अशी तयारी करून ठेवायची की यांनी माझा विनयभंग केलेला आहे, म्हणूनच कुणीतरी आमच्या घरच्यांनी ह्याला मारलेला आहे. म्हणजे तो माणूस जीवाची बी घ्यायची तयारी आणि गावातून समाजातून कायमचं उठवायची बी तयारी. ह्या गुंडांकडे सगळे प्लॅन असायचे. प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं, कळंब येथे न्यायचं. कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती. कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती. तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता. आणि म्हणूनच मी म्हणतो, परंतु त्यांचा प्लॅन काय झालं, दैठणा गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला. त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा, संतोष देशमुखच्या, तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही. आणि आज मला वाटतं गावकऱ्यांनी हेच सांगितलं असावं. आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली. यावेळी धस यांना पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावर सुरेश धस यांनी मोठा खुलासा केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी साधारणतः 30 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंसोबत भेट झाली होती आणि भेट केवळ 20च मिनिटांची होती. आपण तिथून लगेचच निघून गेलो, पण चंद्रशेखर बावनकुळेंनी 4 तास बैठक झाल्याची चुकीची माहिती दिली. ते तसं का बोलले याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा, असं सुरेश धसांनी स्पष्ट केलं. आपली बदनामी करणारी मंडळी नेमकी कोण आहेत याची कल्पना आपल्याला आलेली असून आपण लवकरच त्यांचा पर्दाफाश करू, असंही धस म्हणतात. 20 ते 30 मिनिटे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो आणि तुम्ही मंत्रालयातले सगळे राज्याचे पत्रकार आहात. मला असं वाटतं संध्याकाळी 9:30 वाजता म्हणजे गुप्त भेट होऊ शकत नाही. रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत मंत्र्याच्या चेंबरला लोक असतात. 9:30 वाजता मी भेटलो. माननीय प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा मला वाटतं त्याच्या बाबतीत खुलासा दिला आहे की सुरेश धस त्या ठिकाणी म्हणले हे मिटणार नाही. मी मिटणार नाही म्हणलं आणि मी चालता झालो. त्याच्यामुळं फक्त त्यांच्या तोंडून बोलता बोलता 4.5 तास हा शब्द कसा आला हे मी सांगू शकत नाही. या बाबतीत त्यांना आपण विचारावं. माझ्याकडं संशयानं बघण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये. पहिल्यांदा
प्रदेशाध्यक्षांनी मला बोलवलं म्हणून मी गेलो आणि भेटून त्या ठिकाणी 30 मिनिटाच्या आत बाहेर पडलो. दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्यांदा एक भरणे मामा आणि माझे निकटवर्ती ते म्हणाले रात्रीच्याला त्यांना आचक्या उचक्या लागल्या होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं. तुम्ही भेटून यायला पाहिजे. राजकारणामध्ये जरी तुमची कटुता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे म्हणून मी ते गेलतो.